संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रम राबवण्यासाठी GH रायसोनी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात आलाय। या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानासोबतच संशोधनात्मक उपक्रमांचं आदान-प्रदान होणार आहे। विद्यापीठ आणि GH रायसोनी विद्यापीठ अमरावती यांच्यात नुकताच शैक्षणिक आणि संशोधनात्मक सामंजस्य करार संपन्न झालाय। यावेळी GH रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे, अमरावती विद्यापीठाचे नवोपक्रम नवसंशोधन आणि सहचर्य मंडळाचे संचालक डॉक्टर अजय लाड, रायसोनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर स्नेहशील जयस्वाल, जनसंपर्क अधिकारी अनिता यादव यांच्यासह विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते। सदर करार शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरणार आहे। 10 मुद्द्यांना अनुसरून हा सामंजस्य करार करण्यात आलाय। यामध्ये वैज्ञानिक संबंध आणि परस्पर सहकार्य वाढवणे, दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षक यांना आवडणाऱ्या क्षेत्रातील माहिती, साहित्य आणि वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण या कराराच्या माध्यमातून होणार आहे। तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रात अध्यापनाला प्रोत्साहन देणं, अभ्यासक्रमाचा विकास करणं, दोन्ही विद्यापीठाचा सेमिनार आणि शैक्षणिक बैठकांमध्ये सहभाग, सहयोगी संशोधन प्रकल्प राबवणं, शैक्षणिक क्रेडिट ट्रान्सफर, दुहेरी पदवी कार्यक्रम राबवणं, संयुक्त PhD कार्यक्रम राबवणं, दोन्ही विद्यापीठामधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये शैक्षणिक देवाणघेवाण करणं या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे। सामंजस्य करारामुळे प्रगतीची दिशा मिळणार असल्याचं प्रतिपादन नवोपक्रम नवसंशोधन आणि सहचर्य मंडळाचे संचालक डॉक्टर अजय लाड यांनी केलं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बारहाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व GH रायसोनी विद्यापीठ अमरावती यांच्यासोबत नुकताच सामंजस्य करार झालेला आहे। या सामंजस्य कराराचं वैशिष्ट्य म्हणजे या सामंजस्य कराराच्या अंतर्गत इन्क्रीज द सायंटिफिक रिलेशन अँड म्युच्युअल कोलॅबरेशन, exchange of information, material and scientific information in those fields which are interest to both, promote teaching in the field of mutual interest, curriculum development, participation in seminar and academic meeting, collaborative research project, credit transfer, dual degree, joint PhD program, two-way exchange between universities of student and faculty या 10 मुद्द्यांवर हा सामंजस्य करार झालेला आहे। आज एक ऐतिहासिक अशी घटना मी मानतो की संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती आणि GH रायसोनी युनिव्हर्सिटी अमरावती या दोघांमध्ये आम्ही एक संगनमत करार असा नुकताच त्याची स्वाक्षरी झालेली आहे। या कराराच्या माध्यमाने दोन्ही विद्यापीठ प्रगतिशील पथावर राहतील असा मला विश्वास वाटतो। विविध विभाग रायसोनी युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि तशाच प्रकारचे विभाग संत गाडगेबाबा विद्यापीठात देखील कार्यरत आहेत। आपण सर्व जाणतोच की जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे सगळ्याच विद्यापीठांमध्ये त्याची अंमलबजावणी होते आहे आणि ह्या अंमलबजावणीकरता विविध विद्यापीठं, विविध शैक्षणिक संस्था या जर एकत्रित येऊन कार्यरत झाल्या तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीचं धोरण आपण अधिक प्रभावीपणे राबवू शकू। यापूर्वी विद्यापीठाच्या वतीनं नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी सुद्धा सामंजस्य करार झालाय।